मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आपण सणाला कटाची आमटी कशी बनवतो याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मस्त अशी झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची ते इथे दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य मी इथे घेतलेलं आहे। भरपूर अशी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कांदा ना गॅसवरती भाजून घेतलेला आहे। पण आता आपल्याला हे सर्व साहित्य परत तेल टाकून तव्यावरती आंबळ भाजून घ्यायचं आहे। मी इथं आलं स्किप केलेलं आहे, तुम्हाला आलं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये ना आपण एक उबळ अगोदर अशा पद्धतीने तेल घालून घेऊया। तेल आहे ना कडकडीत गरम होऊन देऊया आणि त्यामध्ये ना खोबरं टाकून एकदम काळपट कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपण लसूण सुद्धा टाकून घेऊया। सर्व साहित्य आपल्याला एकत्र भाजून घ्यायचं आहे। कांदा फोडून सुद्धा आपण तेलामध्ये ना आंबळ भाजून घेऊया। आपल्याला असा काळा मसाला जर बनवायचा असेल ना तर अशा पद्धतीने कांदा अगोदर भाजून घ्यायचा आणि नंतर ते थोडासा ना तेलामध्ये ना तळून घ्यायचा। मस्त अशी झणझणीत ना कटाची आमटी तयार होते। आता कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया। थोडीशी आंबळ कोथिंबीर सुद्धा आपण भाजून घेऊया। त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ मी शिजून घेतलेली आहे। पोहे खायचे 2 चमचे टाकून घेणार आहे। हरभऱ्याच्या डाळीने ना आपली आमटी छान अशी मिळून येते आणि घट्ट होते, त्यामुळे ना हरभऱ्याची डाळ शिजून घालायला अजिबात विसरायचं नाही। आणि आणखीन एक पद्धत सांगते, डाळ जर शिजून थोडीशी घ्यायला आपल्याला वेळ जर लागत असेल तर डाळीऐवजी ना आपलं गव्हाचं पीठ प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं। तव्यावरती तेल टाकून पोहे खायचे 3 चमचे आंबळ छान असं जर पीठ भाजून घेतलं आणि त्यामध्ये मिक्स करून घेतलं तरी आपली आमटी एकदम घटमुट तयार होते। मसाला आपला छान असा तेलामध्ये ना भाजून झालेला आहे। थोडासा नॉर्मल थंड होऊन देऊया आणि मिक्सरमध्ये बारीक याची ग्रेव्ही बनवून घेऊया। मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे। आपल्या वाटणाचा आहे ना कलर कसा छान असा काळपट पण आलेला आहे। इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये ना मोठा 1 चमचा तेल घालून घेऊया। तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल। तेल इथं कडकडीत गरम झालेला आहे। अशा पद्धतीने 1 लसणाची कुडी ना अशा पद्धतीने ठेचून घेतलेली आहे आणि 2-3 कढीपत्त्याचे पानं हलकासा कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये ना तळून घेऊया। आता मी इथं सर्व मसाले घेतलेले आहेत। काळा मसाला घेतलेला आहे, धना पावडर 1 चमचा घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मोठा 1 चमचा। आता हे मसाले आहेत ना आपल्याला तेलामध्येच टाकून घ्यायचे आहेत। तेलामध्ये टाकले ना कलर छान येतो भाजीला, छान तरी पण येते। आता आपण मसाला पण टाकून घेऊया। मसाला टाकताना गॅस आहे ना मीडियम करायचा, जेणेकरून आपण जे मसाले तेलामध्ये टाकलेत ना ते करपल्या जाणार नाहीत। 1 कप ना पाणी घालून घेऊया भांडं हिसळून। आता याला तेल सुटेपर्यंत आहे ना आता परतून घ्यायचं आहे। आमटी सोबत आहे ना छान जिरा राईस बनवायचा, खूप छान लागते ही आमटी खायला। मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे आणि आपला हे मसाला ना परतलेला सुद्धा आहे। आणि याच्यामध्ये ना थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचा वापर करायचा।
आता याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून घेऊया. घट पातळ आपल्या आवडीनुसार केली तरी पण चालते. कोणाला पातळ आवडते तर कोणाला ना घट्ट आवडते. तर मी त्यांना अशी घट्टच बनवणार आहे, जास्त पातळ नाही. मोठा एक तांब्या पाणी घालून घेतलेला आहे गरम. अगोदर याला आता आपण एक फुल गॅसवरती उकळी येऊन देऊया आणि मीडियम गॅसवरती ना 5 ते 6 मिनिटं आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी कटाची आमटी ना इथं तयार झालेली आहे आणि छान अशी तरी आलेली आहे. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणीसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. मी ना इकडं त्या आमटीसाठी ना जिरा राईस सुद्धा बनवलेला आहे बरं का. आणि मी हे ना बिर्याणीचे तांदूळ वापरलेले आहेत. मी याची सुद्धा रेसिपी ना चॅनलवरती अपलोड केलेली आहे. चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.